मी 500च्या स्पीडनं काऊन जातोय मित्रांनो तुम्हाला माहिती का? मम्मी म्हणे पैसे घ्यायला घरी आहे. पैशाची गड्डी तर घेतली हातात, पण मम्मी म्हणलं कुठं जायचं आपल्याला? मम्मी म्हणे चाल भाऊ बुलढाण्याला, तुला कपडे घेऊन देते. म्हणलं चाल ना मम्मी, त्यात काय विषय एवढा ना. आम्ही निघालो ना बुलढाण्याला. बुलढाण्यात पोचलं बरोबर, म्हणलं पोटाला पाहून घेऊ आपण थोडसं खाता. पोटाला पण घेतलं ना फुटाने खायला मी. मम्मी म्हणे बुलढाण्याच्या मोठ्या दुकानात देते तुला मी S2K मध्ये. म्हणजे S2K म्हणजे ओके का? म्हणलं मम्मी म्हणे नाही रे चाल ना तुला दाखवते. म्हणलं चाल ना मम्मी. दुकानामध्ये पोचल्याबरोबर तर मला असं वाटलं सगळं स्वस्त असं. म्हणलं पण काय राव लय महाग होतं बरं का. मम्मी मला कुठंच घेऊन चालली बरं का भाऊ. आता म्हणे वरती चाल. मित्रांनो ही पॅन्ट ट्राय करून पाहिली मी, पण मला काय चांगली दिसत नव्हती बरं का. नाही पुढंच किलरचं होतं. म्हणलं माय किलर करून टाकशान तुम्ही. आता मोठ्या दुकानांचं काहीच करी नाही बरं का. मला मागून आवाज आला म्हणे भाऊ व्हिडिओ काढू नको. मी घेतलं बरं का 4000चे कपडे. कोणाला वाटणार नाही 4000चे कपडे म्हणून बरं का. मम्मीनं तर आज माझी जत्राच करून दिली मित्रांनो. मला अपेक्षा पण नव्हती मी 4000चे कपडे घेईल म्हणून, पण नको भाऊ घ्यायलाच पुरत नाही बरं का. आपण गरीब लोक आहे. परत ऑटो मध्ये बसल्यावर मम्मी म्हणे चाल तुला घड्याळ घेऊन देते. म्हणलं चाल ना मम्मी, त्यात काय विषय एवढा ना. आपला झिंगूर आता फ्री फायर खेळतोय बरं का. मला ही घड्याळ आवडली बरं का मित्रांनो, पण हिची किंमत ऐकून मला एकदम शॉक लागला बरं का. 13,000 होती. घेतली भाऊ मी गरीबी घड्याळ. तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बरं का मित्रांनो आपली घड्याळ कितीची असेल म्हणून. मम्मीने आणलं भाऊ मला बुलढाण्याच्या बाजारमध्ये. मम्मी फक्त इकडून तिकडच घुमवत होती. मला काहीच समजत नव्हतं. आता कुकड जायचंय म्हणून मम्मी आली ना परत साड्याच्या दुकानावर. यार म्हणलं मम्मी चाल घरी. मला तर लय भूक लागली होती भाऊ. मी आलो डायरेक्ट पावभाजीच्या दुकानावर. म्हणलं भाऊ एकदम तडाखा मारून पावभाजी बनवतो आता, मस्त खाऊनच घेतो.